आज शनिवार 16 मे 2026 शेतकरी बंधूंनो, आजचा हळद बाजारभाव पाहिलात का? एका दिवसात एवढा मोठा बदल. आज हळद विकावी की अजून थांबावं? कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय सर्वात जास्त हळदीला भाव? पूर्ण अपडेट शेवटपर्यंत पहा. पहिली बाजार समिती हिंगोली. अवकाल्य आहे 2650 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 11,900 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,550 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 13,200 रुपये. नंतरची बाजार समिती आहे कारंजा. हळदीला अवकाल्य आहे 2,500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 11,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 11,650 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 12,500 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर. हळदीला अवकाल्य आहे 1 क्विंटलची. कमीत कमी जिंतूरला हळदीला दर मिळाला 12,200 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीत दरसुद्धा 12,200 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे सांगली. राजापुरी हळदीला अवकाल्य आहे 1,191 क्विंटलची. कमीत कमी सांगलीला दर मिळाला आहे हळदीला 9,100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,200 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 19,500 रुपये. नंतरची बाजार समिती आहे लोहा. राजापुरी हळदीला अवकाल्य आहे 20 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे लोहा या ठिकाणी 9,100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 11,400 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 12,250 रुपये. मित्रांनो, नंतरची बाजार समिती नांदेड. नांदेडला हळदीला अवकाल्य आहे 1,265 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 11,300 रुपये. सर्वसाधारण दर 12,885 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 14,825 रुपये. नंतरची बाजार समिती आहे भोकर. आवक आलेली आहे 9 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 10,350 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 11,175 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 12,000 रुपये. नंतरची बाजार समिती मुंबई. हळदीला आवक आलेली आहे 29 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 16,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 20,250 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 24,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे हदगाव तामसा. आवक आलेली आहे हदगावला 50 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला हळदीला 10,000 रुपये. सर्वसाधारण दर 12,000 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 13,000 रुपये. नंतरची बाजार समिती आहे शेनगाव. शेनगाव या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 215 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 12,025 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,700 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 13,000 रुपयाचा. तर मित्रांनो, असेच दररोजचे हळदीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.